नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. एकनाथ शिंदे गेले तिकडे गुवाहाटीला, तिकडनं 40 जण घेऊन आले. इथं मंत्रिमंडळात फडणवीसांसोबत बसले. मुख्यमंत्री झाले 2.5 वर्ष. अगदी नांदा सौख्य भरे अशा प्रकारची सगळी त्या दोघांची गोष्ट झाली. अजित पवार तर कलवरीच्या आरोपाने त्यांच्यासोबत होतेच, पण या दोघांचं नातं इतकं म्हटलं जायचं की आता काहीतरी राज्याच्या सत्ताकारणामध्ये उलथापालथी काही होणार नाहीत. हे दोघं चिटकून एकमेकांना एकत्र राहतील. विधानसभेची निवडणूक गेली, थोडासा रसवा फुगवा झाला जागांवरनं, या सगळ्या वाटणी या सगळ्या गोष्टींवर परत तोही विसरला गेला. सगळं झालं. पण यावेळची निवडणूक ह्या पंचायतीची, नगर परिषदांची, अजून तर महानगरपालिका यायच्या आहेत, त्या तर लागतील अजून पुढं. पण या सगळ्या निवडणुकींमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची जी काही दरी वाढत चालली आहे, जे काही अंतर होत चाललंय, त्याचं कारण मी तुम्हाला मागेही माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हे होणार होतं. हे 100% होणार होतं. सगळ्यात महत्त्वाचा मुळात मुद्दा काय झाला तुम्हाला सांगू का? पक्ष झाले ढेगाने पक्ष झालेत. एका वॉर्डामध्ये नाही म्हटलं तरी या नगरसेवकांनी, कारण या सगळ्या गोष्टीला अनेक जण इच्छुक असतात. प्रत्येकाला वाटतं नगरसेवक आपल्या आवाक्यातलं काम आहे, होऊ शकतो आपण. शहरांमधलं थोडं सोडून द्या, पण गावाकडे पंचायती वगैरे इकडं सगळ्या गोष्टी चालतात. आपण थोडी एक जमीन काढली, जमिनीचा तुकडा काढला, थोडा इकडनं पैसे घेतले, तिकडनं तर आपण आरामात तिथे जिंकू शकतो, लढू शकतो. त्यामुळे उमेदवारांची संख्या भयानक होते. आणि पक्षीय उमेदवार आले तर त्याच्यामध्ये होतं असं की एखाद्या तुमच्या वॉर्डामध्ये पक्षातली 10 लोक जण चांगली काम करत असतील, लिडरशिप करत असतील, तर त्या 10 जणांनाही वाटतं की आम्हाला पक्षानं तिकीट द्यावं, कारण एकालाच तिकीट मिळणार असतं. मग ते बाकीचे 9 कुठे ना कुठेतरी रुसतात, फुकतात, या सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामुळं ही होणारी निवडणूक ही तुमचं पक्ष आणि तुमच्या युत्या आघाड्या ह्या बाजूला सारून, मी मागेही सांगितलं होतं, ही निवडणूक कोण कुठे जाईल, एखाद्या वेळेस एखाद्या पक्षाची म्हणजे भाजपाची MIM सोबत सुद्धा युती होईल, अशी अवस्था या निवडणुकांची होणार आहे. म्हणजे इथं विचारधारा संपली, इथं तुमचा जातीवाद संपतो, इथं तुमचं धर्म राजकारण या सगळ्या गोष्टी संपतात. इथं कोणीही कुणाला चालतं, कोणी कुणाच्या वातावरणात जाऊन झोपतं, सगळं चालतं, एकमेकांचं बरोबर चालतं इथं. मोठ्या निवडणुका आल्या की बरोबर ते झुलवतात सगळ्या गोष्टींमध्ये. पण मी मागेही कालच माझी व्हिडिओ टाकली, आजही मी तुम्हाला सांगतोय, या निवडणुकांमध्ये मतदान व्यक्ती पाहून करा. ते झेंडा, पक्ष, जात, धर्म बाजूला सोडा. जो व्यक्ती, बाबा हा या वॉर्डातून हा व्यक्ती महत्त्वाचा आहे, कामाचा आहे, आणि हा माणूस आपल्या हक्केला हाक देणार आहे, कधीही वेळेला आपल्या आजूबाजूला उभा राहणार, आपल्या समस्या सोडवणार आहे, त्याच्या चेहऱ्याकडे बघून मतदान करा. तो धनुष्यबाणाला देतोय की इंजिनाला देतोय की मशालीला देतोय की त्या हाताला देतोय, घड्याळाला देतोय, कमळाला, काही ते कमळ बिमळ सगळं बाजूला ठेवा, माणूस बघून मतदान करा. पण एकनाथ शिंदेंची, फडणवीसांची वाढणारी दुरी, जे काही त्यांचं आता फाटत चाललं आहे, या सगळ्या गोष्टी अनेक जण त्याच्यावरती प्रतिक्रिया देताना असं म्हणतायत, म्हणजे चांगले नेते आपले राऊत असो किंवा ही बाकीची सगळी लोक विरोधक, की शिंदेंचा काटा फडणवीस काढणार. पण तेवढं सोपं आहे का? हे तुम्हाला जेवढं वाटतं, हे राजकारण तुम्हाला तेवढं सोपं वाटतंय? कारण एकनाथ शिंदेंना जरी फडणवीसांनी बाजूला केलं, तर एकनाथ शिंदेंवरती असणारा अमित शहांचा, नरेंद्र मोदींचा विश्वास, हा नितीश कुमार, नाही तर त्या बाजूच्या तुमचे खालचे ते नायडू बेडू कोण आहेत ना, त्या आपल्या आंध्र प्रदेशचे जे मुख्यमंत्री वगैरे, हे जे यांच्यासोबत आहेत सगळे घटक पक्ष, त्यांच्यावर जेवढा विश्वास नाही, तेवढा सगळ्यात जास्त विश्वास एकनाथ शिंदेंवरती आहे आणि त्यांच्या ताकदीवरती आहे. कारण त्यांना माहिती आहे एकनाथ शिंदेंची ताकद काय. त्याच्यामुळे फडणवीसांनी एकनाथ शिंदेंवरती काय कुरघोड्या केल्या आणि काय आलटापलटीन काय राजकारण केलं, हे एकनाथ शिंदेंसाठी महत्त्वाचं नाही आहे आणि ते त्याला जास्त ग्राह्य धरत देखील नाही आहेत. कारण एकनाथ शिंदेंना माहिती आहे की आपण जे राजकारण करतोय, आपण जी ताकद लावून संघटना उभ्या करतोय, त्या संघटना सध्या तरी कुठे इकडे तिकडे डगमगणं शक्य नाही आहे, हे फडणवीसांना पण माहिती आहे. पण जागा वाटप असो, बाकी सगळ्या गोष्टी असो, या सगळ्या गोष्टींवरून हे तिघे, आज अजित पवारही, आता अजित पवार काय ते तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहेत का तुमच्याकडे आहेत का, चायला ह्यांची यांच्याच बापाची तिजोरी जशी काय, चला पैसा टाकायचा आपण सर्वसामान्यांनी त्या तिजोरीत, कशासाठी? यांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी. तुम्ही येडे आहात? तुम्हाला समजतं का काही गोष्टी? आपण मूर्ख आहोत. आपण टॅक्स भरणारे, आपण प्रत्येक गोष्टीची ते GST देणारे, तुम्ही प्रत्येक गोष्ट देता यांच्या तिजोरीत जाता. हे बघा कॉलरी टाईट करून काय सांगताय, तिजोरीच्या चाव्या आमच्यात का तुमच्या बापाची का तिजोरी? कोणाची आहे ती? तुम्ही काय हक्क सांगता? 5 वर्षासाठी ठेवलंय तिथं, हाकलून लावू द्या आम्ही तिथून तुम्हाला. पण आमच्या जनतेला, आमच्या लोकांना त्याच्याविषयी काही घेणं देणंच नाही, आम्हाला काय पडलेलंच नाही. पण या तिघांचा पण विषय घेता, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचा विषय सोडून द्या, बाजूला ठेवा, अजित पवारांचा थोडंसं म्हणून बाजूला ठेवू, पण ह्या दोघांमध्ये देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेंना सोडणं
एवढंसं सोपं नाही आहे. त्यांना असं वाटत असेल की आता काय भाजपची हवा आहे, मग लाटच येईल, मग असंच होईल, तसंच होईल. भाजपला महाराष्ट्रातल्या झोपवायला एकही वेळ लागणार नाही. जर एकनाथ शिंदे बाजूला निघून गेले तर दुसऱ्या पुढच्या निवडणुकामध्ये सुपडा साफ होऊन जाईल त्या भाजपचा. भाजपकडे चेहरे नाही आहेत या महाराष्ट्रात. एक दोघे कोण असतील ते असतील, संघटना असतील RSS सारख्या किंवा विश्व हिंदू परिषद, या सगळ्या संघटनांवरती भाजप तरलेलं आहे. आणि जो कोणी भाजपचा जो कोणी मतदार आहे ना, भारतीय जनता पार्टीचा, तो मतदार अशा मताचा आहे की भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष आहे. आम्ही हिंदूंसाठी किंवा हिंदू धर्मासाठी म्हणून मतदान करतोय भाजपला, ना की दुसऱ्या कुठल्या गोष्टीसाठी. पण एकनाथ शिंदेंचा विषय असा आहे की एकनाथ शिंदेंच्या मागे 18 पगड जातीची, 12 बलुतेदार सगळी समाजाची लोक त्यांना मतदान किंवा त्यांच्या सोबत आहेत, भले ती थोड्या टक्क्यांमध्ये का असोनात, पण ते आहेत. मग त्या सेक्युलर पण असतील, त्या कट्टर हिंदुत्ववादी असतील, त्याच्यामध्ये जाती धर्माची सगळी लोकं असतील, आरक्षणाच्या मुद्द्यांवरची सगळी लोकं असतील, ही सगळी एकनाथ, म्हणजे मिश्र लोकं, मिश्र मतदार हा एकनाथ शिंदेंसोबत आहे. त्याच्यामुळं फडणवीसांनी असा विचारही करू नये की एकनाथ शिंदेंना आम्ही डावललं तर एकनाथ शिंदे कुठे जाणार आहे, काय करणार आहे. कुठे जाणार नाही आहे. पण एकनाथ शिंदे भाजपला फार मोठी डोकेदुखी पुढच्या काळामध्ये ठरेल, एवढं लक्षात ठेवा. आणि कदाचित जर असं झालं तर मग अमित शहा आणि नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीसांना देखील सोडणार नाहीत. कारण देवेंद्र फडणवीस जरी किती डोक्यानं राजकारण करत असतील ना, एखादा कितीही हुशार जरी व्यक्ती असला तरी त्याला एखाद्या निर्भीड माणसाची गरज लागते राजकारणामध्ये देखील. हे लक्षात ठेवा. म्हणजे पूर्वीच्या महाराजांच्या काळामध्ये कसं असायचं, एखादा डोकं लावणारा, युक्ती देणारा माणूस असायचा, पण खाली लढणारे, ती युक्ती सत्यात उतरवणारी लोक वेगळे असायचे. अशा प्रकारचं हे सगळं गणित आहे शिंदे आणि फडणवीसांचं. फडणवीसांकडे कितीही डोकं असलं ना, किंवा कितीही, तरी त्यांच्याकडे तेवढी ताकद नाही आहे, त्यांच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन तसा नाही आहे जो शिंदेंकडे आहे. कारण शिंदेंना लोक आपलं मानणारी आहेत की बाबा हा आपल्यातला माणूस आहे, हा जमिनीवरचा माणूस आहे, इथं हा कुठलीही गोष्ट करू शकतो, हा सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा, अगदी त्यांच्या जवळ जाणारा, त्यांना अगदी तो हाताने घास भरवणारा माणूस आहे. त्याच्यामुळे लोकांना त्यांच्यावरती फडणवीसांपेक्षा गाढा विश्वास आहे. त्याच्यामुळं ही जी काही दुरी आहे ना, ही याचा फरक एकनाथ शिंदेंना कदाचित पडत नसावा, किंवा मला तरी वैयक्तिक असं वाटतं की पडणार देखील नाही. ते म्हणतील नाही तर नाही, गेलं झक मारत, मला काही फरक नाही पडत, भले विरोधात बसेन मी, पण मी जे काही जमवलं, जे काही आता मोठी संघटना केली, ती माझ्यासाठी तेवढी बस आहे. पण एकनाथ शिंदे बाहेर निघाले तर हे फडणवीसांना पण माहिती आहे की एकनाथ शिंदे कुठे एकटा माणूस राहणार नाही, ते कुठे ना कुठेतरी त्यांना घ्यायला 100 पक्ष येतील, तिथे नक्कीच येतील. मुळात म्हणजे भाजपचे वरिष्ठ लोक एकनाथ शिंदेंना सोडणारच नाहीत. एक वेळ अजित पवारांना डचू देतील, पण एकनाथ शिंदेंना सोडणार नाहीत. कारण त्यांना माहिती आहे की एकनाथ शिंदेंची आता ताकद काय. त्याच्यामुळे हे जे काही राजकारण दिसतंय हे फक्त या निवडणुकीपुरतं आहे. अगदी महानगरपालिकांच्या निवडणुकांपुरतं राहील. त्याच्यानंतर हे सगळं राजकारण थांबेल आणि पुन्हा एकनाथ शिंदे आणि ही सगळी लोकं पुन्हा एक होतील. कारण त्यांना दुसरा पर्याय नाही, राहावंच लागणार आहे. राहावं लागणार आहे म्हणण्यापेक्षा एकनाथ शिंदेंना फडणवीसांना सोडणं हे मुश्किल आहे. आणि जर असं झालं तर फडणवीसांना त्याचा त्रास भोगावा लागणार, एवढं लक्षात ठेवावं त्यांनी. कारण एकनाथ शिंदेंच्या ताकदीवरती फडणवीस मुख्यमंत्री झालेत आणि ही सगळी इलेक्शन आणि निवडणुका झालेत. खासदार असो नाही तर ही आत्ताच इलेक्शन असो, त्यांचे पण काय आमदार कमी नाही आहेत. आणि फडणवीस आपलं भाजपवाले कुणाला घेऊन सोबत घेणार होते, कुणाला? उद्धव ठाकरेंना, काँग्रेसला, कोणाला घेणार होते? शेवटी राहिलं हे एकमेव. अजित पवारांची संख्या ही या दोघांच्या सगळ्या मूल्यमापनावरती आले. त्याच्यामुळे हे असं काही होणार नाही. हे राजकारण फक्त या निवडणुकांपुरतं दिसेल. रुसवे फुगवे, भांडणं तंट, या सगळ्या गोष्टी, कारण हे लोकल निवडणूक आहे. या गोष्टीला जास्त अर्थ देऊ नका. इथं फक्त माणूस बघून, चेहरा बघून मतदान करा, हे मी तुम्हाला वारंवार सांगतोय. इथं ते बाकीचं सगळं सोडून द्या. हां, जिथं वाटतंय, गरज वाटते तिथं ठीक आहे, मग ती तुमची, कोण तुम्हाला द्यायचं त्या पक्षाला तुम्ही मतदान करा. जिथं गरज वाटते तिथं, मग ते महानगरपालिकांचं असेल कुठेही, बाबा इथं आपल्याला या पक्षाची गरज जास्त आहे, कारण इथं ती भूमिका, जशा परिस्थितीत जशा भूमिका असतील तसं जाऊन मतदान करा, एवढंच सांगतो. व्यवस्थित खुल्या डोळ्याने मतदान करा. खूप मला असं वाटतं 4-5-6 वर्षांच्या गॅपनंतर हे मतदान होतं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचं, जे अत्यंत महत्त्वाचं आहे. अत्यंत मला असं वाटतं ही काळजीपूर्वक होणारी निवडणूक आहे आणि जी आपल्या फायद्याची आहे. त्यामुळं व्यवस्थित डोळे उघडून मतदान कराल. आता आज काय ते 2 तारखेला काहीतरी पंचतारांचं मतदान आहे, ठीक आहे. पुढे येणारं महानगरपालिकांचं मतदान आहे, तिथे देखील व्यवस्थितपणे तुम्ही मतदानाच्या सगळ्या गोष्टी कराल. आणि जे काही वादळ, जे काही वादंग उठतं आहे विरोधकांचं आणि या सत्ताधारांचं, काही नाही. हे ज्याच्या त्याच्या जागेवरती स्वतः राहतील. भले जरी इकडची तिकडची आलटापलटी काहीही झाली तरी यांना आता अशी गोष्ट झाली की महाराष्ट्र सोडणार नाही. कारण आता लोकांना देखील कळायला लागले, यायला हे झाले, इकडून तिकडं उड्या मारला नाही ना, असं तसं करणार आहे.
त्यामुळे या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघावं आणि लोकांना जे चांगलं आहे ते देण्याचा प्रयत्न सरकारने आणि विरोधकांनी दोघांनीही करावा असं मला वैयक्तिक वाटतं.